हॅलो हाय. नाती टिकवण्यासाठी काही गोष्टी आपण सुद्धा शिकायला गरज असते. जसं की हॅलो हाय. नातं टिकवण्यासाठी आणखीन काहीतरी सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह. नात्यामध्ये गैरसमज आले ना तर बोलून क्लिअर करा. थोडं बोलूयात का आपण? हा म्हणजे थोडा वेळ मिळेल का बोलण्यासाठी? रिमझिम ये सावन फिर बरसाते ले आया है मौसम. हे नातं टिकवायचं आहे. हा काही होऊ दे, हे नातं टिकवायचं आहे. एका सुंदर नात्यावरती पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं काही वाक्य, हा म्हणजे मैत्रीची एक सोपी व्याख्या. रिमझिम ये सावन फिर बरसाते ले आया है मौसम. तू मागं एकदा म्हटला होतास ना, काही वेळा काय होतं की आज ना काहीतरी सांगावं असं वाटतं यार. संकटात. हॅलो हाय. जेव्हा आपल्याला कळतं ना आपण सगळं काही आपल्या हातात नसतं. उगाच बर्डन करून घ्यायचं नाही, स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कारण सगळं नातं कसं असावं माहित आहे? कुंभार जेव्हा मडकी बनवतो तसं असावं. आता तुम्हाला वाटत स्वतःचा हात स्वतः धरायला शिका. माणसं येतात जातात, शिकून जातात. नात्यातला गैरसमज कसा असताना गैरसमजाची एक ठिणगी जरी पडली, स्वतःचा हात स्वतः धरायला शिका. माणसं येतात जातात, शिकून जातात. छोट्या चुकामुळं कधी नातं तोडायचं नसतं. कारण एखाद्या छोट्याशा गोष्टी